हेलो हेलो दोन्ही टीम आपले अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे विनंती आहे. हेलो हेलो ज्यावेळेस आपण पाहतोय फाईनल क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळलेत, खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय, वेगवान आउटफील्ड या मैदानाची डीप फाईनल क्षेत्रामध्ये फाईन स्ट्रोक चौकार. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं संग्राम डाकरे यांच्या बॅटमधून, सरळ बॅटनं क्रिकेटचा क्लास. ज्यावेळेस देखील हलक्या हाताने खेळतायत, सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम संग्राम डाकरे. रन मशीन आपण पाहतो, 15 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 5 बॉल मध्ये 12 धाव्यांवरती नाबाद आहेत संग्राम डाकरे त्यांच्या जोडीनं पियुष मैदानावरती. पहिल्या एका षटकाचा खेळ संपलाय, 15 धावा धावपलकावरती आहेत, 15 रन संधी स्कोरकार्ड, 15 धावा धावपलकावरती. तुम मुझे
15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, झेल ड्रॉप, जीवनदान. संग्राम डाकरे यांना जीवनदान मिळालंय. एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. अनिकेत केळसकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. थोडेसे नाखुश जरूर असतील. या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. हवेत बॉल बराच काळ उंच राहिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक झेल अंतिम क्षणी ड्रॉप झाला. एका धावेची प्राप्ती होईल. 16 धावा धावपलकावरती. 16. लिडिंग एज, हवेत बॉल, अनिकेत केळसकर बॉलच्या खाली. आत्मनिर्भर ते बनतायत. खॉट अँड बोल्ड. सफलता फलंदाज बाद. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव प्राप्त होईल. बॅकफुटला जात असताना यावेळेस बॉलला गाईड केलंय. विकेट किपर त्यांना बीट केलं बॉलनं. झेल खूप कठीण होता. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. खूप लेट बॉलला खेळ. संग्राम डाकरे यांच्याकडे खासियत आहे. दिशा दिली होती बॉलला आणि अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक होते. त्याने बॉलला रोखले. एका धावेची प्राप्ती होईल. 18 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. स्टेप आउट जरूर झाले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट असेल. कदाचित बॅकफुटवरती जर खेळले असे अक्षय तर योग्यरित्या बॅटवरती बॉल येऊ शकला असता. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 18 धावा धावपलकावरती आहेत. संग्राम डाकरे यांना माहिती आहे हाय स्कोरिंग व्हेन्यू. इथे धावा बनवल्या गेल्या पाहिजेत. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅच होती. त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 79 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 80 धावा बनल्या होत्या. त्या धावा चेस झाल्या होत्या. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय आणि कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने खूप वेगानं गेले. सेल जरूर ड्रॉप झालाय परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. 19 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल ANP लाईव्हच्या माध्यमातून. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने बॉलला खेळले होते. आपण पाहिलं फलंदाजाला वाटलं की बॉल क्रॉस करेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफचे खेळाडू खूप वेगाने बॉलच्या दिशेने आले. एकच धावेवरती तिथे समाधानी राहावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. विनंती आहे. सामना क्रमांक 7 सुरू आहे. आज 19 मॅचचं शेड्यूल आपल्याकडे आहे. कमीत कमी 32 मॅच 2 दिवसांमध्ये खेळायच्यात म्हणजे 16 मॅच कमीत कमी खेळवल्या गेल्या पाहिजेत. जास्तीत जास्त 19 देखील झाल्या पाहिजेत असंच मानस आयोजन कमिटीचं आहे. आणि 10 वाजेपर्यंत आपल्याकडं वेळ आहे किंवा वेळेची जी मुभा आहे ती 10 वाजेपर्यंत. त्या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य करायचं. 19 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. स्वरा फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये खोटकर बंधू अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज करण बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल त्यावरती आक्रमण केलंय.
अगदी काऊ फैज क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडेसे ते वाईट गेले. 2 धावा इथे प्राप्त होतील अगदी सहज आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. फेकी थोडीशी अजून चांगली अपेक्षित होती. विकेट किपर 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण बॉलिंग ट्रॅकवरती. करण या नावाला देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप वलय प्राप्त झालं. अंबाला गावचा खेळाडू करण अंबाला तुम्हाला माहिती असेल, हरियाणाचा खेळाडू आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याचं देखील एक वेगळं नाव लौकिक आहे. फुल टॉस बॉल आणि लॉफ्ट केलाय लंग ऑफ क्षेत्रामध्ये. सरळ बॅटने प्रहार. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अक्षय यांच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा. बल्ले बल्ले लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अक्षय साळके यांच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला अक्षय साळके यांच्या देखील बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस देखील बॅकफुटला गेले डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. पॉवरफुल हिट अक्षय साळके यांच्या बॅटमधून. क्लासिकल षटकारानंतर हा क्लासिकल चौकार. 4 धावा. रक्षक बनले दर्शक. तुम्ही जर ऍक्शन रिप्ले मध्ये जरा पहा तो बॉल कसा फ्लाय झाला त्यांच्या डोक्यावरून. 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. करण ज्यावेळेस देखील स्टेप आउट झाले, परंतु फुल टॉस बॉल होता तिथे बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही. एजला लागला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ह्युमिडिटी खूप जास्त आहे वातावरणामध्ये, त्याच्यामुळं बॉडीचं डिहायड्रेशन खूप लवकर होतं. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सातत्यानं पाणी पित राहा. 32 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्वीप करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. कशा रीतीने खेळायचं होतं तिथे दाखवतायत मॉक ड्रिलच्या माध्यमातून फलंदाज. 32 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 14 धाव्यांवरती नाबाद संग्राम डाकरे आणि 7 मध्ये 15 धाव्या बनवल्यात. ज्यावेळेस देखील हा देखील फुल टॉस बॉल होता. लाईन मिस केली. ऑफ्टनच्या बाहेर शफल जरूर झाले होते, परंतु वाईट बॉल असेल. अवांतर धाव इथे देखील प्राप्त होईल. 33 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल अद्यापही शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधला आणि 33 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि आणखी 1 बॉल डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33. 11च्या धावगतीने पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्यात. धावगती वाढवावी लागेल. दुपारचं सत्र आहे आणि थोडंसं धावगतीला देखील तुम्हाला रोख पाहायला मिळेल. या अगोदरची मॅच देखील लो स्कोरिंग तुम्ही पाहिली होती. मला वाटतं काहीतरी 32-33 धाव्यांचं टार्गेट पाठीमागच्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 33 धावा पूर्ण झाल्यात. परंतु त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवली आणि ती टीम होती अगदी श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 या संघानं 80 धावा 79 धाव्यांचं लक्ष्य असताना, माफ करा 80 धाव्यांचं लक्ष्य असताना 80 धावा त्याने बनवल्या. आणि खर तर आजच्या दिवसामधील सर्वात महागडं षटक जे आहे ते 32 धाव्यांचे आणि 2 गोलंदाज ज्यांनी 32 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये योगेश केसरकर यांनी 32 धावा खर्च केल्या. संजय एडगे यांनी देखील 32 धावा खर्च केल्या. ते सर्वात महागडे गोलंदाज आजच्या दिवसामधले. आता 3 षटकां मिळून 33 झाल्यात, परंतु एका षटकामध्ये 32 धावा देखील आजच्या दिवसामध्ये बनताना आपण पाहिल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये बॉल. विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट.
34 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. चला थोडीशी घाई करा, जास्तीचा विलंब आपण लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ज्यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट बॉल गेलाय संग्राम डाकरे, हा वाईट बॉल आहे आणि 2 धावा वाईटच्या माध्यमातून प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लो स्कोरिंग मॅचेस खरं तर दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक हे मैदान आहे. त्यावेळेस देखील दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, बॅटचं एज कदाचित लागलं होतं आणि त्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 37. 3 बॉल अद्यापही या इनिंग मधले शिल्लक आहेत. 50 धाव्यांपर्यंत जर पोहोचली बॅटिंग करणारी टीम सोरा फायटर्स तर एक चांगली स्थितीमध्ये ते देखील स्वतःला समजतील. 37. 3 बॉल अद्यापही शिल्लक आहे. संग्राम डाकरे जे सलामीला आले होते अजून देखील मैदानावरती आहेत. धावा त्यांना देखील शोधाव्या लागतील. रन मशीन संग्राम डाकरे, परंतु ऑफ्टनच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आज त्यांना गोलंदाजी तशीच झाली आहे. धावबाद होऊ शकतात आणि धावबाद झाले देखील. थोडेसे वेगाने जर धावले असते तर परिणाम वेगळा असता, परंतु इथे आली विकेट, फलंदाज धावबाद. यावेळेस आपण पाहतोय अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिचनला बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एकोणचाळीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39. सिद्धार्थ आहेत नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक टप्पा खाल्लाय बॉलनं आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे बॉलवरती जाणं गरजेचं होतं. इथे झाली आहे चूक क्षेत्ररक्षकाची आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. पहिल्या डावामध्ये बनला गेला. 24 बॉल मध्ये 44 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे कोटकर बंधू या संघासमोर. केदारलिंग किंग्स गेळवडे आणि मालाई रायडर्स दोन्ही संघाचे संघनायक, आपला विनंती आपण टॉससाठी या. केदारलिंग किंग्स गेळवडे आणि मालाई रायडर्स दोन्ही संघाचे संघनायक, आपला विनंती आपण त्वरित टॉससाठी या. केदारलिंग किंग्स गेळवडे आणि मालाई रायडर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. टॉस संपन्न करणार आहोत आणि त्वरित आपण टॉससाठी या, विनंती या. केदारलिंग किंग्स गेळवडे आणि मालाई रायडर्स टॉससाठी या, विनंती आहे. मालाई रायडर्स आणि केदारलिंग किंग्स गेळवडे दोन्ही संघाचे संघनायक, आपला विनंती आपण टॉससाठी या. त्वरित टॉससाठी यायचे, विनंती आहे. चला टॉस आपण संपन्न करतोय. सन्माननीय बाबा सोलेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. तर टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. मालाई रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल अगदी केदारलिंग स्पोर्ट गेळवडे या दोन संघांदरम्यान
इथे पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय बाबासाहेब आलेकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा आलाय मे बी मला रायडर्सला पुढे. तर मालाई रायडर्स संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आम्ही सर, आणि समोरची टीमसुद्धा चांगली आहे. नितेश रेड्डी सारखा फलंदाज आहे, गणेश आहे, तर कमीत कमी स्कोर आम्ही मध्ये अडवायचा त्यांना प्रयत्न करू. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. दरवर्षीसारखं ह्याही वर्षी खूप सुंदर असं आयोजन आहे. जर बाबासाहेब आलेकर असतील तर नक्कीच असं सर्व ठिकाणी आपल्याला आयोजन बघायला मिळेल. असोसिएशन झालं, लीग झाली, अजून त्यांची मॅच झाली, तर खूपच छान आयोजन आहे. आणि बाबासाहेब आलेकर साहेबांचं मी धन्यवाद करेल की तुमचा हात असाच पाठीशी राहून द्या आमच्या. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? केदारलिंग किंग्स गेल्यावडेचा आम्ही सुद्धा फिल्डिंगच केली असते, पण टॉस विन ते आहेत, त्यांनी फिल्डिंग केली आहेत. आम्ही बॅटिंग करू आणि एक चांगला म्हणजे स्कोर बॉलरला डिफेंड करता येईल तेवढा आहे ना करण्याचा प्रयत्न करू आम्ही, जे पण बॅट्समन असू. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. आणि खरं तर आपण पाहतोय पहिल्यांदा दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण खेळतोय. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि या मैदानाविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल. एक सुंदर असं मैदान उपलब्ध करून दिलं बाबासाहेबांनी, कारण आपण जे खेळतोय आणि ग्रामीण खेळाडू असतील किंवा मुंबईमध्ये जे क्रिकेट खेळतात तर एक प्रोफेशनल क्रिकेट जे खेळतात तर त्या पद्धतीचं क्रिकेट ग्राउंड आहे ना अवेलेबल झालं आहे आणि सगळ्या मुलांना या ग्राउंडवरती खेळण्याचा अनुभव मिळतोय. तर हे ग्राउंड अवेलेबल करून दिल्याबद्दल SCA कमिटी आणि बाबासाहेब दादा यांचं माझ्या आणि माझ्या पूर्ण टीम असेल किंवा माझी पूर्ण संघमालक असतील या सगळ्यांकडून मी त्यांचं एक हार्दिक अभिनंदन करेन की असाच सपोर्ट आम्हाला पण करत राहा. नवीन खेळाडू या गोष्टीमुळे तयार होतात की प्रत्येक नवीन खेळाडूला की स्पर्धा खेळण्याची इच्छा तयार होते आणि डे अँड नाईट ही पहिली लीग असेल आपल्या भागातली, कारण ह्याच्या आधी कुठेच झाली नाही आहे. जे पण दुसरे असोसिएशन आहेत त्यांच्याबरोबर आणि अशी लीग परत पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा होईल हीच अपेक्षा बाळगतो. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या ठिकाणी मालाई रायडर्स संघाने टॉस जिंकला आणि ते प्रथम क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी न्यूज ही आहे की मालाई रायडर्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. धन्यवाद. हॅलो 8 धावा धावपलकावरती आहेत. 20 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात जबरदस्त झाली आहे. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात कोटकर बंधू या संघाने देखील चांगली सुरुवात केली आहे. 8 संघ मालक एका ट्रॉफीसाठी सुरू असणारा संघर्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुलर लेनचा होता, लॉफ्टर केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. 19 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 19 लिगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड, 35 रन्स. 19 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि 19 बॉल मध्ये 35 धावांची असणे आवश्यकता आहे. फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलर थ्रू मध्ये लाच जवाब. क्षेत्ररक्षण आहे, त्याचा काही जवाब नाही आहे. प्रत्येक धाव इथे वाचवावी लागेल. एक धावेसाठी संघर्ष करावा लागेल. फॉलर थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. खरं तर लश स्क्रीन आउटफील्ड तुम्हाला या मैदानाची पाहायला मिळेल. 18 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 9 धावा धावपलकावरती आहेत. आणि अशी स्पर्धा वारंवार खेळायला मिळाली पाहिजे हे देखील स्टेटमेंट आपण ऐकलं. ज्यावेळेस संघ नायकांचं ओपिनियन आपण घेत होतो त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं. आणि पहा 18 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. खरं तर एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्याला खरं तर टीम खूप महत्वाची असते. टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. टीम वर्क खूप महत्वाचं ते SCA कमिटीनं केलं आणि त्या माध्यमातून
ही स्पर्धा उभी राहिली. 9 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 35 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 35 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 35 धावा अजूनही बनवायच्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. 1 मोर डॉट डिलिव्हरी. 17 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. खरं तर आगामी येणाऱ्या काळामध्ये या मैदानावरती राहण्याची देखील सोय, खरं तर हे मैदानाचे जे मालक आहेत सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेब यांनी सांगितलं की ती देखील सोय आपण आगामी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टीम ज्यावेळेस खेळतात त्या मुक्कामी अगदी मैदानाच्या बाजूला तुमचं हॉटेल असतं, तशी सोय इथे देखील अगदी आगामी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तो देखील मानस त्यांचा आहे. 9 धावा धावपलकावरती. इथं लेदर क्रिकेट मधले अनेक खेळाडू रणजीतले देखील या मैदानावरती खेळत. अंडर 14 श्रीलंका आणि भारत या 2 देशातली मॅच देखील या मैदानावरती झाली आहे. 9 धावा धावपलकावरती. 16 बॉल मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 35 धाब्यांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे या मैदानावरती येऊन खेळलेत. ऐतिहासिक मैदान आहे. यावेळेस देखील सेल ड्राफ्ट झालाय. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11 धावा. झेल ड्रॉप झाला. आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये खूप लो झेल पकडण्याचा प्रयत्न त्याने केला आणि अंतिम क्षणी पकड निसटली. बॉल 10 धावा धावपलकावरती. 15 मध्ये 34 धावा अजूनही बनवायच्यात. बॅकफुटला जात असताना आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट मे बी झाली आहे आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 11 आहेत. 14 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढताना पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु अजून विकेट गमावली नाही. 10 विकेट हातामध्ये आहेत. 14 वरती जाऊन पोहोचतोय. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट जे आहे ते वाढताना पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक हे मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 14 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 14.14. 14 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्यात. 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अनेक वेळा 1-4 1-4 1-4 तुम्हाला पाहायला मिळालं. पाठीमागचा बॉल पर्यंत आता बॉल डॉट आलाय आणि हे डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. संग्राम डाकरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्यात. अष्टपैलू कामगिरी, बॅटिंग देखील चांगली केली संग्राम डाकरे यांनी या मॅच मध्ये. अंतिम बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील आणि आली आहे सफलता. विकेट. फलंदाज बाद. केवळ 2 धावा खर्च केल्या संग्राम डाकरे यांनी आणि एक सफलता अर्जित केली आहे. आणि इक्वेशन जे होतं ते आता खूप अवघड झालंय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असेल किती? बारा बॉल मध्ये 33 धावेंची आवश्यकता आहे. 11 धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय गॅप मध्ये काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धावेची प्राप्ती होईल. क्षेत्ररक्षक होते तिथे आणि 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12 धावा धावपलकावरती. 11 बॉल मध्ये 32 धावेंची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट 17.45 वरती पोहोचले. केवळ 12 धावा धावपलकावरती आहेत. कोटकर बंधू या संघाला इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 11 बॉल मध्ये 32 धावेंची आवश्यकता आहे.
ज्यावेळेस आक्रमण केलंय काऊ फैजला, फेकून दिलंय बॉलला, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्यावरती केलंय आक्रमण, ठोकलाय नेत्रदीपक षटकार. दो घूंट हाँ दो घूंट मुझे भी पिला दे शराब. रुपेरी गाणं देखील पाहायला मिळालं. 10 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील फटका चांगला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडस गडबड क्षेत्ररक्षणामध्ये झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एका धावेचे रूपांतर अगदी 2 धाव्यांमध्ये देखील झालं. धावफलकावरती धावा आहेत 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी संग्राम आणि रुपेश या जोडीकडे देखील क्षमता आहे. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील दोघांनाही, हे गोष्ट माहिती आहे. आक्रमण करावं लागेल. आस्किंग रन रेट अगदी 16 वरती पोहोचलंय. 9 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर हा बॉल अगदी डोक्याच्या दिशेने गेलाय फलंदाजाच्या. बॉडी लाईन बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळेल किंवा क्रिकेटमध्ये एक शब्द आहे वेल डिरेक्टेड बाउन्सर, याला आपण म्हणतो. जो शरीराच्या दिशेने बाउन्सर असतो त्याला वेल डिरेक्टेड म्हणजे योग्य दिशेने टाकलेला, योग्य डायरेक्शनने टाकलेला बाउन्सर म्हणजे वेल डिरेक्टेड बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळाला. 8 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 24 धावा अजून देखील बनवायच्यात. बॅटचं एज थर्डमॅन रिचनला बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 बॉल मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता. 21 धावा केवळ धावफलकावरती. संग्राम डाकरे अष्टपैलू कामगिरी याही सामन्यामध्ये पाहायला मिळाली. पाठीमागच्या सामन्याचे देखील मे बी मॅन ऑफ द मॅच संग्राम डाकरे. 7 बॉल मध्ये ज्यावेळेस फटका चांगला आहे आपण पाहतोय. अगदी बॉल ट्रॅव्हल झालाय काऊ फेजला. लॉंगॉनचे खेळाडू त्या दिशेने गेले. 2 धावांचा प्रयत्न असताना फलंदाज धावबाद, विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. मेरा जूता है जापानी ये
बॉल मध्ये आता 19 धावांची आवश्यकता. 4 बॉल आणि 19 धावा अजून देखील बनवायच्यात. 25 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल मध्ये 19 धावा अजून देखील बनवायच्या. 4 मध्ये 19 पाहिजेत. संग्राम आणि आकाश शिजोरी मैदानावरती 4 बॉल 19 धावा. ऑन साईडला फटका चांगला आहे. आपण पाहतोय लॉंगॉनचे खेळाडू काऊ फेजला देखील खेळाडू आहेत. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. 3 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आता डू ऑर डाय सिच्युएशन. ह्या बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल. संग्राम यांना जिंकायचं असेल तर इथून संघर्ष करावा लागेल. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 17 धावा. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाही. हा बॉल टॉटल आहे. आता 2 मध्ये 17. आता मॅच खुली झाली आहे. थोडीशी एका बाजूने झुकली आहे ती म्हणजे सोरा फायटरच्या बाजूने. आता हा सामना थोडासा झुकलेला पाहायला मिळेल कारण 2 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. जास्त मोठं टार्गेट नव्हतं. पहिल्या इनिंग मध्ये 43 धावा बनल्या होत्या. 44 धावांचं लक्ष होतं आणि यावेळेस मे बी वाईट बॉल आलाय आणि या बॉल वरती 5 धावा. हा मॅच मधला ट्विस्ट देखील असू शकतो. वाईट वरती 4 धावा. एकूण 5 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि 2 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. आणि या मैदानाने लगातारचे 4 षटकार पाहिलेत. लगातारचे 5 षटकार आज दिवसभरामध्ये या मैदानावरती आलेत. किरण लटके यांनी लगातारचे 4 षटकार लगावले होते परंतु लगातारचे 5 षटकार देखील आपण पाहिलेत. मिलिंद पाटील यांच्या बॅटमधून 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार लगातार ठोकावे लागतील संग्राम यांना. या बॉलवरती जर षटकार आला तर या मॅच मध्ये देखील मजा येईल. हाफ ट्रॅकर बॉल होता समोरच्या दिशेने. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली झेल टिपतील आणि आली आहे सफलता. परशुराम तिथे झेल टिपतील. आली आहे विकेट. कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. त्यांना देखील माहिती आहे. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता. झेल इतकाही महत्वाचा नसतं. 2 खेळाडूंमध्ये टकराव झाला असता. पियुष आणि दीपक बॉलच्या दिशेने गेले परंतु पियुष यांनी झेल कंप्लीट केलाय. 1 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 32 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक. ओमकार. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि 11 धावेंनी सोरा फायटर्सने ही मॅच जिंकली. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. पुढचे मॅच देखील आपण लगेच सुरू करणार आहोत. एका बाजूने केदारलिंग किंग्स गेलवडे आणि मालाय रायडर्स. मालाय रायडर्स टीमने टॉस जिंकलाय. विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे आणि केदारलिंग किंग्स गेलवडे टीम आपण देखील आपली ओपनिंग पेअर त्वरित